वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. तर मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या भारतीय नर्सिंग क्लासमध्ये. तर आजच्या क्लासमध्ये मी घेणार आहे बायो सायन्स अँड ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी JNM फर्स्ट इयर. JNM फर्स्ट इयरमध्ये त्याच्यामध्ये घेणार आहे प्रकरण 6 श्वसन संस्था रिस्पिरेटरी सिस्टीम. तर सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर भारतीय नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन घंटेला सुद्धा प्रेस करा. ठीक आहे, तर सुरू करूया व्हिडिओला. प्रस्तावना. मानवसहित सर्व सजीव प्राणी मात्रांना जगण्याची प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजनची आवश्यकता असून हा प्राणवायू प्रत्येक सजीव हा निसर्गातूनच मिळवत असतो. आता मानवसहित जे काही जेवढेही प्राणी असतील ते प्राणी काय करतात, तर त्या प्राण्यांना जगण्यासाठी कशाची आवश्यकता असते, म्हणजेच ऑक्सिजनची. तर ऑक्सिजनची आवश्यकता असून तर हा ऑक्सिजन कुठून भेटतो तर निसर्गातून हा मिळत असतो. ठीक आहे, तर श्वसन संस्था ही पूर्णतः प्राणवायूशी संबंधित असून हवेमधील ऑक्सिजन श्वासोच्छवासावाटे आत घेतला जातो. ऑक्सिजनचा उपयोग शरीरातील विविध आणि जळजळ सर्व रासायनिक जैविक क्रियांसाठी होतो. आता सरळ सोप्या शब्दात सांगायचे असल्यास निसर्गातील हवेमध्ये असलेला ऑक्सिजन फुफ्फुसामार्फत शरीरामध्ये आत घेतला जातो आणि शरीरामध्ये तयार झालेला जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे तो शरीराबाहेर सोडला जातो. तर ही क्रिया मूलजन्मापासून तर वृद्ध होईपर्यंत ही क्रिया सुरू असते. अनियमितपणे ही क्रिया सुरू असते. तर आता ऑक्सिजन आत घ्यायचे आणि कार्बन डायऑक्साईड सोडायचं. तर ही क्रिया कशी, तर मूल जन्मल्यापासून तर ते व्यक्ती वृद्ध होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहते. ठीक आहे, नंतर या श्वसन संस्थेमध्ये समाविष्ट असलेले इंद्रिय. आता श्वसन संस्थेमध्ये कोणते कोणते इंद्रिय समाविष्ट आहेत ते पाहूया. पहिले इंद्रिय म्हणजेच नाकाची पोकळी आणि श्वासमलचं आवरण, घसा, पचनमार्ग, उजवी श्वासवाहिनी आणि डावी श्वासवाहिनी. तर तुम्ही श्वसन संस्थेच्या डायग्राममध्ये पाहू शकता की त्याच्यामध्ये नाकाची पोकळी आणि श्वासमल आवरण, घसा, पचनमार्ग आणि उजवी वाहिनी व डावी श्वासवाहिनी याच्यामध्ये याच्यामध्ये इंद्रिय कार्यरत आहेत. ठीक आहे, तर इथं मी तुम्हाला फक्त समजण्यासाठी एवढी डायग्राम काढलेली आहे. तर याच्या वाटे तुम्ही समजू शकता. आपल्याकडे सध्या बुक अवेलेबल नसल्यामुळे मी डायग्राममध्ये तुम्हाला सांगू शकत नाही. ठीक आहे, तर त्याचे इंद्रिय समाविष्ट असलेले इंद्रिय जसे की नाकाची पोकळी आणि श्वासमल आवरण, घसा, पचनमार्ग, उजवी वाहिनी आणि डावी वाहिनी. ठीक आहे, तसेच म्युकस मेम्ब्रेन संबंध शरीराला आवश्यक असणारा प्राणवायू. आता संबंध शरीराला आवश्यक असणारा प्राणवायू हवेद्वारे ज्या आवरणातून शरीरामध्ये सर्वप्रथम आत घेतला जातो त्या अवस्थास नाक असे म्हणतात. आता म्युकस मेम्ब्रेन संबंध शरीराला आवश्यक असणारा प्राणवायू जो आहे तो हवेद्वारे ज्या अवयवातून शरीरामध्ये सर्वप्रथम आत घेतला जातो त्या अवयवाला काय म्हणतात, तर नाक असे म्हणतात. तर काही वेळा नाकाचे काम तात्पुरत्या स्वरूपात तोंडावाटे केले जाते, तर काही प्रमाणात म्हणजे थोड्या वेळापुरते. तर नाकाचे जे कार्य असते किंवा काम असते ते परंतु तोंडावाटे केले जाणारे श्वसन किंवा स्वाभाविक श्वसन नसून ते संवेदनशील अथवा अतिसंवेदनशील नसेल अशा परिस्थितीमध्ये तोंडावाटे होणारे श्वसनाला तात्पुरता कार्यरत असतो. आता बऱ्याचशा वेळा काय होते की एखाद्या वेळेस आपल्याला नाकावाटे आपण श्वास घेऊ शकत नाही, अशा त्यावेळेस तात्पुरत्या अवस्थेमध्ये तोंडावाटे किंवा तोंडाने श्वास घेणाऱ्या प्रक्रियेला तात्पुरती परिस्थितीमध्ये ती तोंडावाटे होणाऱ्या श्वसन तात्पुरता पर्याय असतो. ठीक आहे, तर नाकामध्ये असलेल्या 2 पोकळ्यामार्फत हवेचा प्रवेश फुफ्फुसामध्ये होत असल्यामुळे नाकाच्या पोकळीमध्ये वेगळे महत्त्व आहे. ते पुढील प्रमाणे. तर नाकाच्या मध्ये जेव्हा 2 पोकळ्यामार्फत हवेचा प्रवास फुफ्फुसामध्ये होत असल्यामुळे नाकाच्या पोकळीमध्ये वेगळे महत्त्व आहे. ते आपण खालीलप्रमाणे पाहूया. तर नाकाच्या पोकळ्या म्हणजे दोन्ही नाकपुड्यांच्या ह्या हायलाइन कार्टिलेज या टिश्यूने आच्छादलेल्या असतात. नाकपुड्या सतत उघड्याच असतात. नाकपुड्या पोकळीच्या
तळ म्हणजेच बेस हा पुढील बाजूस कठीण टाळ हार्ड प्लेट मागील बाजूस म्हणजे सॉफ्ट प्लेटने बनलेला असून फेटल आणि हाडांच्या टोकाकडील जी भागाने बनलेली आहे ती म्हणजेच पातळ आणि अतिमऊ असते. तर या म्युकस आवरणामध्ये काही प्रमाणात सिलिया देखील असतात. आता या म्युकस आवरणामध्ये काय असतात तर सिलिया देखील असतात. केसासारख्या असणाऱ्या या सिलियामुळे श्वसनाच्या वेळी आतमध्ये घेतली जाणारी जी हवा आहे ती दमट होते. हवेमधील कोरडी हवा धुळी कण फुफ्फुसास जाण्यापासून ते रोखले जातात. आता नाकामध्ये ते आतमधील असलेले सिलिया हे काय करतात तर त्या जी हवा नाकाच्या आत जाते तर त्या ठिकाणी हे सिलिया काय करतात तर ती जी कोमट हवा असते त्या ठिकाणी ती दमट होते आणि ते त्या हवेमधील जे काही धूळ किंवा धुळीचे कण असतील ते आत जाण्यापासून तिथं रोखण्याचे काम करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर नाकाचे कार्य. हवेच्या संपर्कात असलेले नाक हे श्वसन संस्थेचे पहिले इंद्रिय असून दोन्ही नाकपुड्यामार्फत श्वसन आतमध्ये घेतो आणि अच्छावास बाहेर हे महत्वाचे कार्य नाक अतिरिक्तपणे करते. आता पहिलं जे कार्य आहे ते नाकाचं ते म्हणजेच हवेच्या संपर्कात असलेले जे नाक आहे ते श्वसन संस्थेचे पहिले इंद्रिय असून दोन्ही नाकपुड्यांचा श्वास आत घेते आणि अच्छवास म्हणजेच उच्चवास जो असतो कार्बन डायऑक्साईड ते बाहेर सोडण्याचे कार्यरत ते नियमितपणे करत असते. दुसरं कार्य म्हणजेच नाकामध्ये असलेले टिश्यू म्हणजे ट्रॉटिफाईड हे सिलिएटेड आणि इपिथेलियस टिश्यू आपल्या स्त्रावाद्वारे बाहेरील कोरडी हवा दमट करून फुफ्फुसाकडे पाठवते. आता सिलियस आणि इपिलियल काय करते तर बाहेरची जी हवा असते कोमट ते दमट करून आतमध्ये फुफ्फुसाकडे ते पाठवते. नंतर आहे नंबर 3 तिसरं कार्य नेझल म्युकोजा सिलिएटेड मेम्ब्रेनचा एक भाग असून त्यावरती असलेल्या सिलियामुळे हवा गाळून पुढे पाठवले जाते. म्हणजेच हवेतील धुळी कण ओलसर असणाऱ्या जे सिलियांना चिकटलेले जातात परिणामी हवा स्वच्छ होते. तिसरं जे कार्य म्हणजेच नेझला म्युकोजा. आता हे काय करतात सिलिएट आणि मेम्ब्रेनचा एक भाग जो असतो तो म्हणजेच ती बाहेरची जी हवा असते ती आत जाऊन सिलियामुळे काय होते तर ती हवा गाळून पुढे पाठवली जाते. म्हणजेच हवेतील धुळी कण ओलसर असणाऱ्या जे सिलियांना चिकटलेले जातात ते परिणामी हवा म्हणजेच त्याचं सर्वप्रथम जे काम आहे नेझल आणि म्युकोजा म्हणजे त्याचं जे काम आहे ते काय करतात तर हवेचं शुद्धीकरण करून म्हणजेच हवेतील जे काही अशुद्ध असतील धुळी कण जे असतील ते सर्व शुद्ध करून हवा फुफ्फुसाकडे आत पाठवतात. ठीक आहे. चौथं म्हणजेच कार्य नाकपुड्यातील म्युकस मेम्ब्रेन मूळ व हेअर फॉलिक्समुळे केसांचे प्रमाण देखील लक्षणीय असते. परिणामी हवेच्या शुद्धीकरणास मदत होते. आता नाकपुड्यातील जो म्युकस आहे म्युकस मेम्ब्रेन हे काय करते मूळ व हेअर फॉलिक्समुळे केसांचा जो प्रमाण आहे तो देखील लक्षणीय असते आणि परिणामी हवेच्या शुद्धीकरणास ते मदत करण्यास प्रोत्साहित करतात. ठीक आहे. म्हणजे हवेच्या शुद्धीकरणास ते सरळ सोप्या भाषेत सांगायचे तर हवे शुद्धीकरणास ते मदत करतात. नंतर नंबर 5 गंधज्ञान हे नाकाचे पंचेंद्रियापैकी एक असलेले महत्वाचे कार्य असून वातावरणातील विशिष्ट गंध बाह्य किंवा विशिष्ट उत्तेजनांना संवेदनशील नाकामधील गंधचेता म्हणजेच वॉल फॅक्टरी नर्व्स उत्तेजित होऊन विशिष्ट वासाचे संवेदनशील मेंदूमधील टेम्पोरल लोबमध्ये असलेल्या स्मॉल सेंटर गंधज्ञान केंद्र इथपर्यंत पोहोचवितात. पर्यायी मेंदूला आवरणातील वासाचे ज्ञान होते यालाच गंधज्ञान असे म्हणतात. आता 5वं जे कार्य आहे ते म्हणजेच गंधज्ञान हे काय करते तर गंधज्ञान म्हणजेच पंचेंद्रियापैकी ते एक असलेले महत्वाचे कार्य आहे. आता हे कार्य महत्वाचे असून याच्यामध्ये वातावरणातील जे विशिष्ट गंध असतील हे सर्व गंध जे ओळखायचे किंवा कोणते ओळखायचे ते कार्यरत काम करते आणि प्रत्येक हवेच्या माध्यमातून ते वासाचे निवारण करून ते आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवते. तर त्या मेंदूला वातावरणातील वासाचे ज्ञान होते याला गंधज्ञान असे म्हणतात. ठीक आहे. तर हे झाले आपल्या नाकाचे कार्य. त्याच्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.
आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या भारतीय नर्सिंग क्लासच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. याच्यामध्ये काही अडचण आल्यास किंवा याच्यावरती दुसऱ्या टॉपिकवरती तुम्हाला हँड रायटिंग नोट्स हवे असल्यास तर लगेच कमेंट करा. ठीक आहे.